आता आपल्याला या ठिकाणी थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत। तर हे ऑप्शनल आहेत, तुम्ही तीळ घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी चालेल। माझ्याकडे आहेत म्हणून मी घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर फक्त पांढरेच तीळ असतील तर तुम्ही फक्त पांढरेच तीळ घेऊ शकता। तर माझ्याकडे दोन्ही होते म्हणून मी दोन्ही घेतलेले आहेत। तर या पद्धतीचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे कणकेचा। आता याची आपण पोळी लाटून घेऊया। या पद्धतीची आपण पोळी जी आहे ती लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला यावरती तेल लावून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं तेल जे आहे ते मी लावून घेतले। आता आपल्याला हे कट करायचं आहे। तुमच्याकडे जर या पद्धतीचं कटर असेल तर तुम्ही हे वापरू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट चाकूने देखील हे कट करू शकता। याला मध्ये मध्ये थोडंसं पिठामध्ये फिरवायला लागतं, त्यामुळे पोळी जी आहे ती याला चिटकत नाही। तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे हे कटिंग झालेली आहे। चाकूने आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो। आता हे सगळं व्यवस्थित असे हे लच्छे असे जवळ घ्यायचे। या पद्धतीमध्ये ते थोडेसे ताणून घ्यायचे, लांब करायचे आहेत। आता आपण हे गोल करून घेतलेले आहे। यावरती काळे तीळ आणि पांढरे तीळ लावून घ्यायचे। थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि या पद्धतीमध्ये हे प्रेस करून घ्यायचे, दाबून घ्यायचे। तर तुम्ही आहे असा देखील भाजून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर थोडासा पातळ हवा असेल तर तुम्ही थोडंसं पातळ देखील हे लाटून घेऊ शकता। तर लाटताना देखील अगदी हलक्या हाताने हे फिरवायचं आहे लाटणं, अगदी जास्त असं दाबून नाही लाटायचं। तर आपला हा छान असा लच्छा पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे। आता हा आपण भाजून घेऊया। लवकरच माझ्याकडे स्पॅच्युले देखील येणार आहेत। तर मला जसे हवे होते ते मला पितळ या वेबसाईटवरती मिळालेले आहेत। तुम्ही तेलाच्या जागेवरती बटर देखील लावू शकता किंवा तूप देखील लावू शकता। लच्छा जो आहे तो दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तर पितळाचा तवा आहे आणि खूप पटकन असा हा गरम होतो, त्यामुळे मी थोडासा बारीकच गॅसवरती पराठा जो आहे तो भाजून घेतलेला आहे। सुंदर असा क्रिस्पी हा पराठा तयार होतो। आता मी गोल साधी सिंपल चपाती तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवते।
आता आपण एक गोळा घ्यायचा आहे आणि हा थोडासा लांबट असा जसं नान असतं त्या पद्धतीमध्ये लाटून घ्यायचा आहे। या पद्धतीमध्ये आपण हे लाटून घेतलेलं आहे। त्यानंतर काळे तीळ टाकायचे आहेत, हे पांढरे तीळ देखील घालायचे आहे आणि हलक्या हाताने हे प्रेस करून घ्यायचे। थोडंसं हे खेचून घ्यायचे आणि याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे फुललं नाही पाहिजे, फुगलं नाही पाहिजे, व्यवस्थित असं दाबून घ्यायचे। याच्या खालच्या साईडने देखील पाणी जे आहे ते लावून घ्यायचं आहे आणि हे तव्यावर टाकायचं आहे। पाणी लावल्यामुळे अगदी छान असं खरपूस खालच्या साईडनी हे नान जे आहे ते भाजलं जातं। आता आपण हे पलटून पाहूया। तुम्ही पाहू शकता अगदी छान असं खरपूस हे खालच्या साईडनी भाजलं गेलेलं आहे। आता आपण यावरती तेल लावून घ्यायचे, तुम्ही बटर किंवा तूप देखील लावू शकता। फुलू नये म्हणून आपण हे प्रेस केलं होतं, तरी देखील थोडंसं फुलतंय ते। आपण हे दाबून दाबूनच भाजून घ्यायचं आहे आणि आपला नान या ठिकाणी तयार आहे। तर जशी आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीमध्ये मी या त्रिकोणी पराठे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी 2 चपात्या या आपल्या ब्रेड बास्केट मध्ये ठेवलेल्या आहेत। तर अगदी छोटीशी ही इंडियन ब्रेड बास्केट आहे, तुम्ही पाहू शकता। यानंतर आपण जे कुलचे बनवलेले आहेत किंवा आपण याला लच्छा पराठा देखील म्हणू शकतो, तर हे लच्छे पराठे जे आहेत ते मी या साईडला ठेवलेले आहेत। आणि आता सगळ्यात शेवटी आपण हे जे नान बनवलेले आहेत हे नान आपल्याला ठेवून घ्यायचे आहे। तुम्हाला आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स फॉर वॉचिंग।